मुळात जन्माला आलो आहे म्हणून काहीतरी मी देणं लागतो समाजाचं, शेतकऱ्याचं. हा जो मानस नानासाहेबांनी जोपासलेला आहे आणि या मातीचं ऋण फेडण्यासाठी त्यांनी जे जे काही संशोधन केलेलं आहे ते आदरणीय अण्णासाहेब पण त्याच्याकडे जाऊन आले. जिल्ह्यातील पत्रकार संघाला ते सोबत घेऊन गेले, पत्रकारांना सगळ्या त्यांच्या शेतात पाहून आले आणि सहज आम्ही बोलता बोलता वेगळा विषय होता आणि विषयाला कलांटी मिळाली. अण्णा म्हणते श्रीकांत तिकडे जाऊन या होतो विभाग. मी म्हटलं ठीक आहे जाऊन येतो. जाऊन आल्यानंतर मला तिथं इतका आनंद वाटला की आजूबाजूला विहिरी असतील तरी 2, 5, 7 इतक्या मोठारी त्यांच्याकडे एकाच विहिरीमध्ये चालू आहे, बोर चालू आहे. एकाच ठिकाणी त्यांनी त्यांचा प्रयोग केल्यानंतर आणि आमचं तर ध्येय तेच आहे, पाण्याची बचत करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे आणि या देशाला सुखराम बनवणे, प्रत्येक शेतकऱ्याला सुखी आणि समृद्ध करणे हा आम्ही मानसून घेतलेला आहे. आमचं ब्रीद वाक्य शेतात असेल ब्रीद तर गावात वेगळं. जर कोरडं जर का तुमच्या शेतामध्ये असेल तर तुम्हाला कोण विचारणार नाही, पैसा जाणार नाही आपल्या हातामध्ये, कोण विचारणार नाही आपल्याला. म्हणून आम्हाला प्रत्येक थेंबाची जाण आहे, परंतु पाणी कसं निर्माण करायचं हे माहिती नव्हतं. आज आदरणीय नानासाहेब यांच्या सहकार्याने आपल्याला पाणी कसं निर्माण करता येईल किंवा कसं साचवता येईल, आलेलं पाणी निर्माण झालेलं पाणी हे आपल्याला त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं आहे. आणि पाणी वाचवायला पाणी बसलंच आहे. आधी जी कमीत कमी अंतरावर होती 1.25 फूट, आता आम्ही 1 फूट अडकाली पैकी आता 2 लिटरचा डिस्चार्ज देतोय. म्हणजे जगात आमच्या ड्रिलच्या माध्यमातून आम्ही क्रांती करू, परंतु फक्त आम्ही वाचवण्याचं काम करू, उत्पन्न वाढवण्याचं काम करू, परंतु पाणी निर्माण करण्याचं साठवण्याचं काम नाही करू शकतो. मग आम्हाला हे समजल्यानंतर हे प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. नानासाहेबांची फी आहे 5,000 रुपये. मी रोख सोयाकडे गटामधून दिल्या आणि हे सांगतो तुम्हाला त्यात माझा फायदा काय होता. मी 2 शेतकऱ्यांना दिले. नानासाहेब माझ्या 2 विहिरी या पद्धतीने 5,000 2 विहिरीचे येतात वडगाव. मी तुमच्यासाठी एवढा करतो इतक्या शेतकऱ्यांना तुमच्याकडे लाभ देणार आहे. मी मारवाडी सारखा होतो थोडंसं म्हणून मला 2,500 रुपये एका शेताची फी घ्या. त्यांनी मान्य केलं आणि त्यांना वाटलं की ही व्यक्ती काहीतरी धडपडणारी आहे. म्हणजे बाबा तुम्ही कार्यक्रम लावा, मी तुमच्याकडे येतो. कार्यक्रमाला येण्याची मी फी घेणार नाही, पण त्यांची जी शेतात यायची ती फी घेतात ती मी त्यांना दिली आणि लगेच कामही चालू केलं. अरे वा, कामही चालू केलं. शेतात पाहू शकता त्या दोघं स्पॉटला काम चालवून गेलं. आमचं जे आवडलं त्याला लगेच स्वीकारणं आणि त्याच्यावर ॲक्शन घेणं, यामुळे आम्ही हळूहळू आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रगती पथावर आलो. सर्वांचं इकडे यायचे खरंच धन्यवाद मानतो आणि पुढच्या कार्यक्रमात